एवढाच आहे की ज्या तऱ्हेने महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात रोष आहे आणि त्याची भावना आम्ही व्यक्त करण्यासाठी मोदीजींना सांगत होतो की तुम्ही समजलं पाहिजे की तुमच्या हाताने या 8 महिन्यापूर्वी या ज्या स्मारकाचं उद्घाटन झालं होतं आणि तुम्ही त्याचं अनावरण केल्यानंतर जर 8 महिन्यानंतर एखादी वास्तू होते त्याची नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे। सगळ्यात महत्वाची गोष्ट की छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी पुतळा महाराष्ट्रामध्ये काय त्यांचं महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराज वेगळं करताच येऊ शकत नाही। आमचा आराध्य दैवत आमच्या अस्मितेशी तुम्ही खेळण्याचा प्रयत्न करताय ते आम्ही खपून घेणार नाही आणि म्हणून ते जाहीर माफी मागावी अशी आम्ही मागणी केली होती त्या ठिकाणी। पण दुर्दैवाने या पूर्ण घटनेचा देशाच्या पंतप्रधानांच्या भाषणात उल्लेख पण नाहीये। काय चाललंय या देशामध्ये, काय चाललंय या राज्यामध्ये? इकडे तिकडे जबाबदाऱ्या ढकलायच्या, गुन्हेगार फिरत पोकाट सुटायचे आणि आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी घरामध्ये दाबून ठेवायचं, पोलीस स्टेशनला बोलवायचं। काय परंपरा आहे? नवी परंपरा सुरू केली राज्य सरकारने, बिलकुल खराब आहे। अहो घरातून सोडा, मला चप्पल पण घालता आली नाहीये। काय केलंय मी? कोणता गुन्हेगार आहे मी? इस वक्त मेरे साथ मुंबई कांग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड़